कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कशी वाटली सजावट? भारी भारी केली। हो, खरं तर शिवानी बहिणींचंच कौतुक आहे। खरं सांगा, त्यांनीच केलं ना सगळं? हो, सगळं तिनेच केलं, मी फक्त मदतीला होतो। आभार प्रदर्शन झालं असेल तर ओंक्या निघ आता। काय निघ आता। भाऊजी, तुम्ही चहा घेऊन निघा। मी त्यासाठीच त्याला थांबवलं होतं। अक्षरा, तू चहाचं बघ। ओंकार, बस बाळा, चहा घेऊन जा। अरे बस, मी सांगतो ना, चहा घेऊन जा। ये बाळा। ओंक्या, ही चहा घ्यायची वेळ आहे। आणि तुझं जेवण झालं असेल नाही का? काय रे? होय, झालंय। बघा। होय, येतो मी। मी भाऊजींना सोडून येते बाहेर। तुम्हाला काय गरज आहे जायची? त्याला दार माहित नाही की घरचा रस्ता माहित नाही? काय रे? आणि कसं आहे ओंक्या, तू किती अधिपतींचा जीवाभावाचा मित्र असलास का नाही, तरी आमच्या फॅक्टरीत तू नोकरच आहेस। मालकाच्या घरी कधी जायचं, कोणत्या वेळेला जायचं, किती वेळ थांबायचं, याचा विचार करावा नाही का? तो नोकर नाहीये घरचा, अधिपतीचा मित्र आहे आणि या घराला मुलासारखा आहे। असं बोलतात घरात आलेल्या मुलाशी? माणूस की नाहीच आहे तुला? किमान या घरची रीत पाळत जा। हा, रीत। हा, रीती तर पाळायलाच हव्या, नाही? बरोबर आहे सुनबाई। जा, ओंक्याला बाहेर सोडून या। या सोडून या। जा बाळ ओंक्या, जा जा जा। भेटू, उद्या भेटूया। तुम्ही तुम्ही काय बोलणार होता? बोला की। नाही, आम्हाला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे। येऊ दे सुनबाईंना, मग बोलतो की आम्ही। भाऊजी, खरंच सॉरी। तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? प्लीज सॉरी नका म्हणू। अहो नाही, मलाच कसं तरी वाटलं, आमच्यामुळे तुम्हाला मॅडम एवढं बोलल्या। पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका, हं? रागाच्या भरात बोलल्या असतील त्या। तुम्ही का मनाला लावून घेता एवढं? मला खरंच वाईट नाही वाटलं। अहो पण मला वाईट वाटलं ना, आमच्यामुळे तुम्हाला एवढं ऐकून घ्यावं लागलं। सॉरी, खरंच सॉरी। नाही हो, तसं काही नाही। अधिपतीची आई आहेत त्या, म्हणजे मलाही आई समान आहेत, आणि आईच्या बोलण्याचं कोणी वाईट वाटून घेतं का? त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुम्ही आज जा, खूप उशीर झालाय, मीही जातो। गुड नाईट। गुड नाईट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।